देवादेव महादेवांची 12 ज्योतिर्लिंग आहेत बघा। आणि या 12 ज्योतिर्लिंगापैकीच सोरटी सोमनाथ सौराष्ट्र मधलं गुजरात मधलं हे ज्योतिर्लिंग आहे। आणि या ठिकाणाहून महादेव आपल्या भक्तासाठी म्हणजे सती मालूबाई नावाची भक्त होती आणि या भक्तासाठी पुणे जिल्ह्यातलं बारामत तालुका आणि बारामत तालुक्यातलं करंजे सोमेश्वर नावाचं गाव या ठिकाणी बघा महादेव प्रकटले एका भक्तासाठी, भक्ताला दिलं वचन पाळण्यासाठी। तर सती मालूबाई यांची एवढी अफाट भक्ती होती, या भक्तीची कथा या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत। मी हनुमंत पवार धारकरे, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। बांधवांनो, या करंजे गावामध्ये महादू नावाचा गवळी राहतो। अहो, गवळी म्हणलं की गाया, म्हशी आणि दुधाचा धंदा, फार मोठा दुधाचा धंदा होता। आणि महादू गवळ्याचं लग्न सती मालूबाईवर झालं। सुंदर होती मालूबाई दिसायला, रूपवान होती, गुणवंत होती। लग्न झालं, सुखी संसार चालला। 1-2 वर्षाचा काळ निघून गेला, परंतु त्यांना मुलबाळ होत नव्हतं। आणि अशा परिस्थिती बघा त्या गावामध्ये साधू आले। अहो, ते खरे साधू, तपचारी साधू, शिव साधू। मालूबाईच्या सासूनं आपल्या घरी बोलून घेतलं आणि सांगितलं सगळं की माझ्या सुनेला 2 वर्ष झालं, मुलबाळ नाही, तुम्ही काहीतरी सांगा। साधूंची पूजा केली, पाय धुतले, जेवण केलं साधूंना। साधू निघायच्या अगोदर सती जी मालूबाई होती ना, तिची अफाट भक्ती होती महादेवावरती। साधूला विचारलं, साधू महाराज, मला महादेवांना भेटायचंय, महादेवांना प्रसन्न करायचंय, तुम्ही काहीतरी याच्यावरती उपाय सांगा। तेव्हा त्या साधूनं सांगितलं, बघा सती मालूबाईला की तुला महादेवांना जर प्रसन्न करायचंय तर 12 वर्ष तपचार्या करायला। ही तपचार्या अशी करायला लागल की कोणालाही न दिसता नदीवर जायचं, रात्रीचं वाळूची पिंड तयार करायची आणि देवादेव महादेवांची पूजा करायची त्या ठिकाणी दह्या दुधाने। आणि एक 5 अक्षरी मंत्र दिला बघा। आणि त्या ठिकाणून साधू महाराज निघून गेले। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघा सती मालूबाई कोणालाही न सांगता रात्रीची उठली, ओल्या कपड्यानिशी नदीवरती गेली, वाळूची सुंदर अशी पिंड तयार केली, महादेवांना बघा दह्या दुधाने अभिषेक घातला, महादेवांच्या पाया पडली, नामस्मरण केलं महादेवाचं आणि तिथून निघून रातोरात आपल्या घरी आली। असा दररोजचा नित्यक्रम होता बघा। अहो, गवळी घर, भरपूर घरामध्ये कामं सगळी, आणि सगळी कामं करून बघा सती मालूबाई देवासाठी एक भाकरी करायची, सरयूभर दूध अलग ठेवायची आणि रात्रीचं गपचिप उठायचं, ओल्या कपड्यानिशा बघा त्या ठिकाणी जायचं, वाळूची पिंड तयार करायची, महादेवांना दही दुधाने अभिषेक करायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा बघा भाकरीचा। असं दररोज चालू होतं। कित्येक दिवस निघून गेले, दिवसामागून दिवस। आणि त्यावेळेला एक दिवस बघा सासूनी बघितलं, तिला शंका आली की दररोज जाती कुठं सून। दररोज तिला तिथून पुढे मारझोड होऊ लागली की तू जाती कुठं, आमच्या कुळाला तू बट्टा लावू नकोस, असे घाण घाण शब्द वापरू लागली। नवऱ्याला सुद्धा सांगितलं, अरे तुझी बायको जाती कुठं, तू विचार तिला जाप। त्यानं विचारलं, मारझोड केली, परंतु सती मालूबाई कमी नव्हती भक्ती। 12 वर्षाचा काळ व्हायला आला तपचार्याचा बघा, ठराविक 3-4 दिवस बाकी होतं। त्यावेळेला बघा मालूबाईच्या नवऱ्यानं म्हणजेच महादू गवळ्यानं ठरवलं की आता ही आपली बायको जाती कुठं, तिच्या पाठीमागं जायचं। बघा सती मालूबाईच्या पाठीमागं हा तिचा नवरा होता, तो पाठीमागं आला। आणि त्याच्याच आदल्या दिवशी बघा महादेवांनी दृष्टांत दिलता सती मालूबाईला की मी तुला घेऊन जातो सोरटी सोमनाथाला दर्शन करण्यासाठी, बघा तिथे तुला दर्शन होणार। आणि त्याच ठिकाणी बघा सती मालूबाईला महादेवांनी विमान पाठवलं आणण्यासाठी। सती मालूबाई विमानामध्ये बसली, त्याच वेळेला बघा महादू गवळ्यानं त्या विमानाच्या माच्याला खाली धरलं की कुठं चालले। मग तिथून महादेवांचं विमान गेलं सोरटी सोमनाथला बघा सौराष्ट्रमध्ये। त्या ठिकाणी सती मालूबाई उतरली आणि मंदिराकडे गेली। बघा महादू गवळी तिथंच लपून बसला झाडाच्या खाली, ही जाती कुठं। सती मालूबाईनं मंदिराचा दरवाजा वाजवला, रात्रीची वेळ होती, कटकट दरवाजा वाजवला, देवादेव महादेवांचा आवाज आला आतून, मालूबाई तुझ्या पाठीमागं कुणीतरी आहे, तुला कुणीतरी पाहतंय, मी दरवाजा नाही उघडू शकत। मालूबाईने पाठी पाहिलं तर कुणीच दिसाना, महादू गवळी लपून बसला होता बघा झाडामध्ये ते जनावर। त्यावेळेला बघा सती मालूबाई जोरात ओरडू लागली, देवा तुम्ही दरवाजा उघडा, नाही तर इथं माझा प्राण देईल मी डोके आपटून। एवढी अफाट भक्ती मालूबाईची। देवानं दरवाजा खोलला, मालूबाई आत गेली, नतमस्तक झाली देवादेव महादेवांच्या पायावरती। आणि बघा दुसऱ्या दिवशी दिवस उजडायच्या आत देवादेव महादेवांनी गुप्त मार्गानं सती मालूबाईला कुठं करंजे या गावी पोचवलं। आणि हा महादू गवळी सकाळ होण्याची वाट बघत होता, त्याला मंदिरात गेलेलं त्यानं पाहिलं होतं आपल्या पत्नीला। सकाळ झाली, मंदिराचा दरवाजा उघडला, महादू गवळी आत गेला, मंदिराचा कानाकोपरा त्यानं सगळीकडे बघितलं, पण मालूबाई काय त्याला दिसेना। तो म्हणला मालूबाई तर आत गेली पत्नी आपली, पण दिसेना कशी, पण त्याला कुठेही मालूबाई मिळाली नाही बघा।
तो तिथंच भटकत राहिला. आणि इकडे गावाला मालूबाई गेली बघा करंजाला. आणि त्याच रात्री मालूबाईला एक स्वप्न पडलं महादेवांचं की मालूबाई तुझ्या गावामध्ये मी येतोय, तुझ्या ज्या गाई म्हशी आहेत त्या गाई मधली जी कपिला गाय आहे तिचं मी दूध येऊन पिणार आहे आणि तुला त्या ठिकाणी दर्शन देईल. हे स्वप्न पडलं मालूबाईला. परंतु बांधवांनो दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मालूबाई हे स्वप्न विसरून गेली. मी या महादू गवळ्याच्या घरी गायी सांभाळण्यासाठी खोमणे होता बघा. खोमणे नावाचा ग्रस्त होता. तो गायी घेऊन रानामध्ये गेला आणि त्याच ठिकाणी बघा दुपारची वेळ होती. कपिली गायीला पिण्यासाठी सर्परूपी महादेव त्या ठिकाणी आले बघा. या खोमण्यानं बघितलं. खोमण्यानं आरडाओरडा चालू केला पण कुणीही त्या ठिकाणी मदतीला आलं नाही बघा. गाईला सर्परूपी महादेव दूध पित होते कपिला गायला. म्हणून रागानं या खोमण्यानं आपल्या हातातली कुऱ्हाड विरकवली. ती कुऱ्हाड सर्परूपी महादेवांना बघा डोक्यावरती लावली त्या सर्पाच्या. महादेव त्या ठिकाणीच गुप्त झाले. कुऱ्हाड लागली, कोच पडली. त्या ठिकाणून खोमणे गुरं घेऊन आपला घरी आला. घरी आल्यानंतर खोमण्याने एक सत्य प्रकार सांगितला बघा की कपिला गायला एक सर्प दूध प्यायला आलता आणि मी त्याला कुऱ्हाड मारली. अहो मालूबाईच्या हे सगळं लक्षात आलं. मालूबाईने जोरात रडायला लागली, ओरडायला लागली, अरे खोमण्या तू कुठं फेडशील पापे, ते महादेव होते, तू महादेवाला मारलं, माझ्या डोक्यामध्ये कुऱ्हाड. अरे तू कुठं पाप फेडशील, ज्या हातानं मारलं त्या हाताला तुझ्या कुष्ठरोग होईल असे शाप दिला बघा मालूबाईनं. आणि त्यावेळेला हा खोमणे घाबरला आणि रानात गेला. ज्या ठिकाणी महादेव आलते बघा त्या जागेवरती गेला आणि रडू लागला. महादेवांना विनंती करू लागला, देवा मी तुम्हाला रूपात नाही बघितलं, सर्प रूपात, मला माहितच नाही तुम्ही म्हणून, मला माफ करा, या शापातून मुक्ती द्या मला, मी अखंड तुमची सेवा करील, तुमचं नामस्मरण करील, माझ्या श्वासाश्वास आहेपर्यंत देवा तुमचं नामस्मरण करील. अहो देवाला बी दया आली आणि त्या ठिकाणी स्वतः महादेव प्रकट झाले बघा. स्वतः महादेव प्रकट झाले. आणि बांधवांनो त्याच क्षणी बघा मालूबाई पाठीमागून येत होती. मालूबाई सती मालूबाई त्या ठिकाणी आणि सगळं दृश्य बघितलं की खोमण्याच्या डोक्यावरती महादेवांनी हात ठेवलाय आणि त्याला उशाप दिला, खोमण्या तू याच्यातून मुक्त आहे शापातून बघा. तुला एक वरदान देतो की श्रावण महिन्याच्या शेवटी मी या ठिकाणी येईल आणि जी पालखी निघते महादेवांची त्या पालखीला आडवा जाण्याचा मान तुला राहील असं महादेवांनी सांगितलं बघा खोमण्याला. मालूबाई त्या ठिकाणी आली आणि जोरात रडायला लागली, देवा तुमची 12 वर्ष मी तपश्चर्या केली, मला काय मिळालं, हा खोमण्या नोकर माझा त्याला तुम्ही दिला वर. त्यावेळेला महादेवांनी सांगितलं, मालूबाई हा खोमण्या तर तुझा नोकर आहे, तू मालकीन आहेस, तुझ्यासाठी तर मी इथं आलोय, याच ठिकाणी मी सदैव माझा वास राहील बघा महादेवांनी सांगितलं. आणि एवढंच नाही तर मालूबाईंनी महादेवाकडून वचन घेतलं. बांधवांना हा काळ द्वापार युगातला होता आणि त्यावेळेला बघा मालूबाईंनी सांगितलं, देवा तुम्ही या कलयुगामध्ये सुद्धा या ठिकाणी राहा आणि आपल्या भक्तांना दर्शन द्या. बांधवांनो कलयुगामध्ये जी भांडणं होतील ती सोडवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या आणि त्या चोराला शिक्षा द्या. पण बांधवांनो आजही त्या ठिकाणी खऱ्या खोट्याच्या विहिरी आहेत बघा, 12 आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गुप्त झाले महादेव. इकडे मालूबाई सगळा प्रकार हा झाल्यानंतर मालूबाई घरी आली आणि बांधवांनो ज्या ठिकाणी मालूबाईचे पती कुठे सोरटी सोमनाथला होते, भटकत होते, त्या ठिकाणी तो आपल्या घरी जाण्यासाठी परत निघाला. त्याला जंगलामध्ये मार्ग दिसत नव्हता. त्यावेळेला बघा तो महादेवाचा धावा करायला लागला आणि महादेवांनी चिमुटभून भस्म त्याच्या पुढे टाकला आणि तो मार्ग सगळा त्याला दिसायला लागला बघा. आणि तो महादेवाचं नामस्मरण करीत करीत तो परत करंजा गावी आला बघा. त्याला सगळं कळालं की आपली पत्नी मालूबाई हिची फार भक्ती महादेवावरती आहेत, महादेवांनीच मला इथं आणून पोहोचवलं. सगळा घरामध्ये आनंद झाला. आणि बांधवांनो मालूबाई आणि महादू गवळी खोमण्या ही सगळी मंडळी गावकऱ्यांना सांगितलं हा प्रकार. सगळी गावकरी त्या ठिकाणी गेली बघा. ज्या ठिकाणी कपिला गायचं दूध पिले होते देव त्या ठिकाणी बघा. आणि त्या ठिकाणी उकरलं खाली महादेवांची स्वयंभू पिंड सापडली. पिंड बाहेर काढली आणि सुंदर असं मंदिर बांधलं. या महादू गवळ्याने पहिलं बघा सुंदर मंदिर बांधलं. आणि ज्या वेळेला महादू गवळी आणि सती मालूबाई बघा मंदिरात पाया पडायला गेले. बांधवांनो पहिले गेले आत ती सती मालूबाई महादेवांच्या दर्शनासाठी पहिले आत गेली. आत गेल्यानंतर एक चमत्कार झाला आणि त्याच ठिकाणी बघा सती मालूबाई गुप्त झाली. हा सगळा प्रकार पाहून महादू गवळी आक्रोश करायला लागला, देवा हे काय झालं, माझी पत्नी गेली कुठं. त्यावेळेला स्वतः महादेव त्या ठिकाणी बघा आले आणि महादू गवळ्याच्या डोळ्याचे अश्रू पुसले आणि त्या ठिकाणी महादू गवळ्याला सांगितलं, बघा महादू गवळ्या तू रडू नकोस रे बाबा, मी तुझी पत्नी सती मालूबाई अफाट भक्ती होती म्हणून तिला मी स्वतः कैलासाला घेऊन गेलो आणि तू या ठिकाणी देवाची भक्ती कर, आता रडू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा. बांधवांनो महादेवाने सांगितलं आजही श्रावण महिन्यामध्ये बघा
शेवटच्या सोमवारी देवादेव महादेव त्या ठिकाणी सर्प रूपामध्ये येतात आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात. आणि बांधवांनो, ही कुठलीही मी सांगितली दंतकथा नाही. आपण श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी बघा सर्परूपी महादेव निघतात आणि महादेवांनी सांगितल्याप्रमाणे जी खोमण्याने कुऱ्हाड मारली होती, सर्परूपी जे महादेव आहेत त्यांच्या डोक्यावरती हा कुऱ्हाडीचा वन आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. बांधवांनो, आज त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर झालं, ट्रस्ट आहे. बांधवांनो, करंजा गावातील ग्रामस्थांनी सुंदर असं सुधारणा त्या ठिकाणी केली आणि आजही त्या ठिकाणी बघा महाशिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी येतात आणि महादेवांच्या पायाशी नतमस्तक होतात. आणि बांधवांना आजही त्या ठिकाणी महादेव आशीर्वाद देतात, भक्तांना सगळ्या अडचणी दूर होतात. बघा, अशी ही सती मालूबाईची सुंदर कथा, सत्य कथा आहे. बांधवांना द्वापार युगातलेला हजारो वर्षाचा काळ गेला. बांधवांना ही सुंदर महादेवाची कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. बांधवांनो, जीवनातला थोडासा तरी वेळ काढा आणि त्या ठिकाणी महादेवांचं दर्शन घेण्यासाठी करंजे सोमेश्वरला नक्की जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.